तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे. नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स आजच्या या सुपर क्लासमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सर्वांनी त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. 420 पेजेसचे PDF विद्यार्थ्यांनो आपण नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी तयार केलेली आहे. सध्या हे PDF जर तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेतला तर आपल्याला मिळत आहे 199 मध्ये. इतर सुपर क्लास पाहून घेतला तर ती आपल्याला 300 ला पडेल. जर आता तुम्ही इच्छुक विद्यार्थी असाल घेण्यासाठी तर 8208 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, ही सर्वांना रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेली लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना, पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. आणि सुपर क्लासला एक लाईक पण नक्कीच करायचा आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. प्रश्नात विचारलेला आहे, नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क कशाने भरणे सोयीचे व जलद आहे ते सांगायचं आहे. नोंदणी शुल्क तसेच मुद्रांक शुल्क. तर ई स्टॅम्पिंग ऑफलाईन, चेकने किंवा वरीलपैकी दोन्ही. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे. ई स्टॅम्पिंग या पद्धतीने ऑनलाईन जर आपण भरलं तर नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क जो आहे तो सोयीचे तसेच जलद गतीने होत असताना दिसतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा. अँग्लो बर्मीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. अँग्लो बर्मीचे युद्ध कधी झालेले आहे सांगायचं आहे. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला दिलेलं आहे 5 मार्च 1825, 5 मार्च 1821, 5 मार्च 1822 किंवा या ठिकाणी 1824. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहणार आहे. 5 मार्च 1824. 5 मार्च 1824ला जे आहे अँग्लो बर्मीचे युद्ध झालेले पहिले लक्षात येते. बॅकग्राऊंडमध्ये व्हॉइस आली तर माफ करा. आरवली पर्वत भारतातील कोणत्या राज्यामध्ये पसरलेला आहे ते सांगायचं आहे. कोणता? आरवली पर्वत. तर मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 4 म्हणजेच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या तिन्ही राज्यामध्ये आरवली जो आहे विद्यार्थ्यांनो तो पर्वत पसरलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. प्रश्न कव्हर करूया चौथ्या क्रमांकाचा. समुद्राच्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणकोणते क्षार असतात ते विचारलेलं आहे. कोणकोणते क्षार समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात? ऑप्शन्समध्ये आहे सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 4. मॅग्नेशियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड तसेच सोडियम क्लोराईड हे सर्व क्षार जे आहे ते समुद्राच्या पाण्यामध्ये असतात हे लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 5वा. म्हैसूरचा वाघ म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जात असते? म्हैसूरचा वाघ कोण आहे? तर फिरोजशाह मेहता, टिपू सुलतान, लाला लजपतराय किंवा महाराणा प्रताप. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य राहील 2. टिपू सुलतान यांनी जे आहे म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखले जातात हे लक्षात येते. कव्हर करूया 6वा प्रश्न. मधुमेह दिन कोणत्या दिवशी साजरा होत असतो ते सांगायचं आहे. मधुमेह दिवस ऑप्शन्समध्ये दिलेले आहे 26 जून, 27 जून, 28 किंवा 25. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहील. 27 जून या रोजी मधुमेह दिवस हा साजरा होताना लक्षात येतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 7वा. कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्रामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. एकच पर्याय आहे जो की सरोवर महाराष्ट्रात आहे. लोणार, चिल्का, सांबर किंवा पुलिकट. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. लोणार हे सरोवर विद्यार्थ्यांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले या ठिकाणी कोणते तर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? जिल्हा आहे या ठिकाणी बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे जे सरोवर आहे विद्यार्थ्यांनो उल्क पातकापासून जे आहे निर्माण झालेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 8व्या क्रमांकाचा. बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते ते विचारलेलं आहे. बंगालच्या उपसागराला मिळणारी सरस्वती, गंगा, यमुना किंवा वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक 4 यमुना, गंगा, सरस्वती ह्या सर्व नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात हे आपल्या सर्वांना कळते. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 9वा. झुंबर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? झुंबर हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचे आहे?
दामोदर वर्तक, इरावती कर्वे, प्रकाश नारायण किंवा शांता शेळके? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 3, प्रकाश नारायण यांचे झुंबर हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे. कव्हर करूया 10वा प्रश्न. ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा जो समावेश आहे एकूण किती टक्के असतो? ब्रॉन्झ मेडल आपण नाव भरपूर वेळेस ऐकलेलं आहे, पण त्यामध्ये तांबे किती टक्के असते? 90%, 80%, 70% किंवा 60%? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांनो. 90% जो तांब्याचा समावेश आहे तो ब्रॉन्झ मेडलमध्ये झालेला दिसतो. कव्हर करूया 11वा प्रश्न. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाला जे आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणतात ते विचारलेलं आहे. औरंगाबाद किंवा आता जे सध्याचे छत्रपती संभाजीनगरला? तर सांस्कृतिक राजधानी, पर्यटन, ऐतिहासिक किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 1 योग्य आहे. पर्यटन राजधानी असे जे आहे छत्रपती संभाजीनगरला संबोधले जाते. तर 12वा प्रश्न कव्हर करूया विद्यार्थ्यांनो. विचारलेलं महाराष्ट्रात आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची जी संख्या आहे ती सध्या किती आहे? आवर्षणग्रस्त म्हणजे काय? ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याची कमतरता असते त्या ठिकाणाला आवर्षणग्रस्त असे म्हणतात. तर 29 जिल्हे, 32, 14 किंवा 27 जिल्हे? तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. म्हणजे 14 जिल्ह्यांचा समावेश जो आहे आवर्षणग्रस्त असलेला आपल्या राज्यात झालेला लक्षात येतो. 13व्या प्रश्नात विचारलेलं रक्त देणाऱ्या व्यक्तीचे जे वजन आहे कितीपेक्षा जास्त असणे गरजेचे असते? एखादा जर व्यक्ती रक्त देऊ इच्छित असतो तर त्याचे मिनिमम वजन किती पाहिजे? 40, 45, 50 किंवा 30 किलो? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर. किती? तर 50 किलो. म्हणजे कमीत कमी रक्त देणाऱ्या व्यक्तीचे जे वजन असते ते 50 किलो पाहिजे असते. तर पाहूया पुढचा प्रश्न. पहिली जनगणना जी की विद्यार्थ्यांनो 1872 मध्ये झालेली होती, तर त्यावेळेस जे आहे कोण व्यक्ती होते जे की विद्यार्थ्यांनो कोणाच्या काळामध्ये झालेली होती ती सांगायचं आहे. 1872 मधली लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो, लॉर्ड हेस्टिंग किंवा लॉर्ड डलहौसी? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील. लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये 1872 ची पहिली जनगणना झालेली लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 15वा. बिरसा मुंडा स्टेडियम कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे. बिरसा मुंडा स्टेडियम कोणत्या राज्यात येते? कोणत्या ठिकाणी? मुंबई महाराष्ट्र, रूरकेला ओडिसा, हैदराबाद तेलंगणा किंवा या ठिकाणी पटना बिहार? तर ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच रूरकेला येथे जे की ओडिसा या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी बिरसा मुंडा स्टेडियम असलेले लक्षात येते. तर कव्हर करूया पुढचा जो की आहे 20वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कलम 22 हे कशाशी संबंधित आहे सांगायचं आहे. 22 कलम मूलभूत कर्तव्याशी, कायदेशीर बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण करण्यासंबंधी, धार्मिक स्वातंत्र्य किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर योग्य राहणार आहे. 2 बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण करण्यासंबंधित राज्यघटनेतील कलम 22 संबंधित आहे. 21व्या प्रश्नात विचारलेलं पेन्सिलमधील जो काळा भाग असतो ज्याने आपण लिहित असतो त्या भागाला कोणत्या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे. पेन्सिलमधील काळ्या भागाला काय म्हणतात? फेरस सल्फेट म्हणतात का, ग्राफाईट, मॅग्नेटाईट किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. ग्राफाईट असे जे आहे पेन्सिलमधील जो काळा भाग असतो त्यास संबोधतात हे लक्षात येते. 22वा प्रश्न की सुंदरी जंगले पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात ते विचारलेलं आहे. कोणत्या नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये सुंदरी जंगले आढळतात असा प्रश्न आहे. तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी त्रिभुज प्रदेश, गोदावरी त्रिभुज प्रदेश किंवा वरीलपैकी सर्वांच्या? पण या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहणार आहे. गंगा तसेच ब्रह्मपुत्रा या 2 नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये सुंदरी जंगले आढळतात हे लक्षात येते. तर विचारलेल्या 23व्या प्रश्नामध्ये गाविलगडचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात ते आपल्याला सांगायचं आहे. पठाराचं नाव गाविलगड आहे. रायगड, पुणे, जालना, अमरावती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अमरावती या जिल्ह्यामध्ये गाविलगडचे पठार स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात. घेऊया पुढचा प्रश्न. तर हा प्रश्न डबल झालेला आहे, माफ करायचा आहे, त्यासाठी स्किप करूया आपण. दारिद्र्य रेषेखाली नसणाऱ्यांना पुढीलपैकी कोणत्या रंगाची जी राशन कार्ड आहे देतात ते आपल्याला सांगायचं आहे. जे की दारिद्र्य रेषेखाली नाहीत. निळे, पिवळे, पांढरे किंवा वरीलपैकी सर्व? तर जेही दारिद्र्य रेषेखाली नसतात त्यांना जे आहे पांढऱ्या रंगाचे जे राशन कार्ड आहे ते प्रदान केले जात असते हे लक्षात येते.
26वा प्रश्न असा आहे, मी माझी झाशी देणार नाही असे जे उद्गार आहे, स्फूर्तिदायक उद्गार आहे, झाशीची राणी यांनी केव्हा काढले होते ते विचारलेलं आहे. मी माझी झाशी देणार नाही असे उद्गार. तर ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यांनो 12 मार्च 1853, 13 मार्च 1853 किंवा या ठिकाणी 11 मार्च 1853 किंवा 15 मार्च. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2. 13 मार्च 1853ला जे आहे विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार त्यांनी काढलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 27वा असा आहे की प्रसिद्ध असलेला चोलिया धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे. धबधब्याचं नाव चोलिया हा आहे. कोयना नदीवर आहे का, चंबळ नदीवर, कावेरी किंवा कृष्णा नदीवर. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. चंबळ नदीवर हा चोलिया धबधबा स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसतो. घेऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न. तर प्रश्न क्रमांक आहे 28वा. प्रसिद्ध असलेला धुवाधार हा धबधबा कोणत्या नदीवर येतो आता सांगायचा आहे. चोलिया पहिला, आता धुवाधार धबधबा सांगायचा आहे की कोणत्या नदीवर येतो. तर कोयना, चंबळ, कावेरी किंवा नर्मदा. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी कोणता, तर नर्मदा नदीवर धुवाधार हा धबधबा स्थित आहे. घेऊया पुढचा प्रश्न. 28व्या प्रश्नात विचारलेलं 29व्या, जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला तर शिवसागर म्हणतात का, आनंदसागर, नाथसागर किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3. नाथसागर या नावाने जायकवाडी धरणाच्या जलाशयाला ओळखले जात असते, हे लक्षात येते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 30वा. गीतांजली, चंद्रमुखी, चांदणी हे सर्व ग्रंथ कोणत्या व्यक्तींचे आहेत ते सांगायचं आहे. 3 ग्रंथ आहेत, गीतांजली, चंद्रमुखी, चांदणी. तर ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर, या ठिकाणी बंकिमचंद्र चटर्जी, तर विनोबा भावे किंवा महात्मा गांधी. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहणार आहे. हे सर्व म्हणजेच गीतांजली, चंद्रमुखी, चांदणी हे सर्व जे ग्रंथ आहेत रवींद्रनाथ टागोर यांचे असलेले लक्षात येतात. अतिशय महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा रिमाइंडर म्हणू शकता. 420 पेजेसचे PDF सध्या जर तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेत आहात तर आपल्याला मिळत आहे 199 मध्ये. तर आणि जर इतर सुपर क्लास पाहून घेतला तर ते तुम्हाला 300 रुपयाला मिळेल. आता जो इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तर नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर लगेच काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, सबस्क्राईब जे आहे आपल्या चॅनलला लगेच करून घ्यायचं आहे, एकदम फ्री असते. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक जर तुम्ही केला तर काय होईल की तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन किंवा प्रोत्साहन जो आहे मला प्राप्त होईल. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी आणखीही बनवण्यासाठी तर लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.